हाय. आपल्यापैकीच एका मैत्रिणीने हा प्रश्न विचारला आहे आणि खूप जेन्युइनली विचारला आहे आणि तिला बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. तर प्रश्न तिचा असा होता, की तिच्या नात्यामध्ये एक व्यक्ती आहे, जिच्याशी तिचं काही कॉन्फ्लिक्ट आहे पास्टमधलं आणि खूप भांडणं आहेत किंवा खूप त्या व्यक्तीविषयी त्या मैत्रिणीला खूप राग आहे मनात आणि ती म्हणते की मी एरवी नॉर्मल असते किंवा एरवी मी चांगली वागणारी पर्सन आहे. पण जेव्हाही मी त्या व्यक्तीला बघते, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मला माझा राग कसा कंट्रोल करावा हे कळत नाही आणि मग त्यामुळे जेव्हाही ती व्यक्ती माझ्यासमोर येते त्यावेळेला आमची बरेचदा भांडणच होतात. तर ह्या गोष्टीला मी कसं डील करू? कारण ही गोष्ट फक्त त्या व्यक्ती संदर्भातच आहे, असं तिचं म्हणणं. तर मला असं वाटतं, की असं खूप जणांचं होत असेल, खूप हिचं एका व्यक्तीबाबत असेल, अनेकांचं अनेक व्यक्तींबाबत असेल. तर याचं काय करायचं नेमकं? तर पहिली तर गोष्ट मला सांगावसं वाटतं तिला, की तिला जरी असं वाटत असेल, की ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीबद्दल आहे आणि एकाच व्यक्तीबद्दल हे असं होतंय, तर लेट मी टेल यू, की असं कधीच नसतं. तुमचा तुमच्यामध्ये इतका राग इतक्या प्रमाणात जर तयार होत असेल, तर असं कधीच होणार नाही, की ते फक्त एकाच व्यक्तीबद्दल सीमित राहिलं आहे. तर हे कुठेतरी पुढे वाढू शकतं. याचा दायरा वाढू शकतो आणि आज एक व्यक्ती आहे, उद्या 2 असू शकतील, परवा 3 असू शकतील. तर कदाचित मला असं वाटतं तिला पण ही कुठेतरी भीती वाटली असावी म्हणून तिने हा प्रश्न विचारला. तर मला वाटतं की हा प्रश्न विचारला आहे, मला वाटतं ह्यातच चेंज होण्यातली पहिली पायरी तिने ऑलरेडी पूर्ण केलेली आहे. कारण हा जो अवेअरनेस आहे आपल्यामधला, की आपलं काहीतरी बिनसलं आहे आणि आपल्याला काहीतरी एक्स्ट्रीम वाटतं आहे आणि ते बरोबर नाही आहे. हे जे वाटणं आहे, हे वाटणंच महत्त्वाचं आहे. स्वतःविषयीच्या अशा जाणीवा असतील आणि हे स्वतःच्या लक्षात आलं, तर ह्याच्यावर नक्कीच काम करता येऊ शकतं. तर जसं मी म्हटलं तसं ही गोष्ट एकाच व्यक्तीबाबत नसते. मुळातच तुमचा राग तयार करण्याचा स्वभाव कुठेतरी बनलेला असतो आतून. मे बी तुम्ही तो व्यक्त करत नसाल प्रत्येक वेळेला. फक्त ही व्यक्ती समोर आली की तुमचा तो व्यक्त होतो. कदाचित कोंडलेली वाफ असते तसं होत असेल किंवा खरंच असं काहीतरी कॉन्फ्लिक्ट दोघांमध्ये असेल त्या व्यक्तीमध्ये आणि हिच्यामध्ये, की हे या व्यक्तीचं वागणं टॉलरेट करणं शक्यच नाही आहे, असं तिला वाटत असेल. प्रत्येकाचा राग हा एका विशिष्ट गोष्टीमुळे असू शकतो, एका विशिष्ट घटनेमुळे असू शकतो, काही कॉन्व्हर्सेशनमुळे असू शकतो किंवा काहीतरी निगेटिव्ह फीड मिळाला आहे त्या व्यक्तीबद्दल म्हणून असू शकतो. कारण कुठचंही असेल. पण एखाद्याबद्दल मनामध्ये इतकं किल्मिष ठेवणं, इतका राग ठेवणं, हे आपल्यासाठी खरंच चांगलं नाही आहे. आणि ती जसं म्हणली, की हे फक्त एकाच व्यक्तीबाबत आहे. तर मला असं वाटतं तुम्ही कल्पना करून बघा. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, की माझा फ्रीज बाकी सगळा चांगला आहे. फक्त त्याच्यात मी एक जी गोष्ट ठेवलेली आहे, ती फक्त कुजली आणि खराब झालेली आहे. पण बाकी माझ्या फ्रीजमधल्या सगळ्या गोष्टी इंटॅक्ट राहिलेल्या आहेत. तर असं होईल का? एक कुजलेली जी गोष्ट आहे, ठेवून दिलेली, स्टोअर केलेली, तिचा फैलाव सगळीकडे होणार आणि तिच्यातल्या बॅक्टेरियामुळे इतर सगळं जे काही फूड असेल ते कंटॅमिनेटेड होणार. तर हे जसं ठरलेलं आहे, तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. तुम्ही मनामध्ये एखादी इतकी निगेटिव्हिटी पकडून ठेवलेली असेल एखाद्या विषयीची, तर ती फक्त तिथेच राहत नाही. मग ती सगळीकडे जाते आणि आपला तोटा हा होतो या सगळ्या ह्याच्यात, की त्याच्यामुळे जे मन तुमचं डॅमेज होतं एखाद्या व्यक्तीमुळे का असेना, त्या डॅमेज झालेल्या मनाचा परिणाम आफ्टर ऑल तुमच्या सगळ्या वागणुकीवर होतो. इतकंच काय तुमच्या निर्णय क्षमतेवर होतो, तुमच्या इतरांशी वागण्यावर होतं, तुमच्या जगाबद्दल असलेल्या परसेप्शनवर होतो. ओव्हरऑलच राग ही गोष्ट तुमच्यामध्ये जसं म्हणतो ना आपण एखादं बीज रुजावं तशी रुजायला लागते आणि वाढायला पण लागते. तर हा जो एक विषारी वृक्ष आहे समजूया आपण राग येण्याचा, तो वेळीच कट करता आला पाहिजे आणि त्यासाठी मी म्हटलं तसं हा अवेअरनेस की मला हे होतंय हे कळणं महत्त्वाचं आहे. भीती वाटणं किंवा राग येणं एक्स्ट्रीम या सगळ्या निगेटिव्हिटीज आहेत. आणि एक लक्षात घ्या प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा शरीरामध्ये काहीतरी घडतं. जसं की शरीरासाठी ती एक इमर्जन्सी सिच्युएशन असते. जसं की आपण बघतो म्हणजे
कुठे जर कोणाला हार्ट अटॅक आला किंवा काही झालं तर ॲम्ब्युलन्स कशा जातात आणि पटापटा त्या माणसाला क्युअर करायचा प्रयत्न करतात. अगदी सेम सिच्युएशन आपल्या शरीरात घडते. जेव्हा आपण खूप रागावतो तेव्हा त्याचे सगळे सिग्नल्स मेंदूकडे जातात. मेंदूला ती सगळी स्थिती ठीक करायची असते, कारण त्याचा परिणाम अल्टिमेटली हार्टबीटवर होणार असतो. तर त्यामुळे मेंदू असे काही हार्मोन्स तयार करतो की जे या सगळ्या रागाच्या सिच्युएशनवर कंट्रोल करू शकतील, कारण त्यात तुमच्या शरीरामध्ये खूप घडामोडी होतात, हार्टबीट वाढायला लागतात. तुम्ही पाहिलं असेल, हात लाल होतात, काहींचे डोळे लाल होतात, रक्ताभिसरण वाढतं. तर ही जी इमर्जन्सी सिच्युएशन आहे ती शरीराला ठीक करायची असते, म्हणून शरीर एक प्रकारचं रसायन तयार करतो ज्याला आपण हार्मोन म्हणतो. तो हार्मोन तात्पुरता येऊन ती स्थिती ठीक ठेवायला मदत करतो. आता विचार करा, हे सगळं होण्यामध्ये काही चांगल्या पेशी पण आपल्या डॅमेज होत राहतात किंवा शरीरासाठी ही अशी इमर्जन्सी सिच्युएशन जी आहे ही अशी उठसूट तयार व्हायला लागली तर काय होत असेल शरीराचं. म्हणजे तुम्ही विचार करा, राग आल्यानंतर बघा, तुम्ही कधी बघितलं आहे का, तुम्ही माझ्यासाठी हे करून बघा, तुम्ही खूप रागावलेले किंवा चिडलेले असाल एखाद्यावर, तेव्हा प्लीज आरशात जाऊन बघा, तुम्ही त्यावेळेला खूप वाईट दिसत असता. तर बाहेरच्या दिसण्यात जर एवढा परिणाम होणार असेल तर विचार करा आतली सिस्टीम किती बदलत असेल, आत किती डॅमेज होत असेल. तर मला असं वाटतं की कुठच्याही एक्स्ट्रीम राग येणाऱ्या माणसांनी पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे, नुकसान त्या माणसाचं नाही, नुकसान माझं होतं आहे. मी प्रत्येक वेळेला जेव्हाही राग क्रिएट करते आहे तेव्हा माझ्या शरीरात डॅमेज होतं आहे, माझ्या पेशी डॅमेज होत आहेत. आणि असं वर्षानुवर्ष होत राहिलं तर अल्टिमेटली तुम्हाला कुठचा ना कुठचा लाईफस्टाईल डिसीज तयार होऊ शकतो. बायकांच्या बाबतीत तर आपण म्हणाल तर हल्ली जे बायकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे, मला असं वाटतं की बायका खूप गोष्टी मनात कोंडून ठेवतात. असंच म्हणजे हिने जसं सांगितलं मैत्रिणीने, अशा टाईपच अनेक गोष्टी, अनेक राग, अनेक भावना कोंडलेल्या स्वरूपात बायकांच्यामध्ये खूप राहतात. त्याचा निचरा होत नाही, त्याचं काय करायचं कळत नाही आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन लाईफस्टाईल डिसीज होऊ शकतात एखाद्याला. तर यासाठीच मला असं वाटतं की तात्पुरते उपाय तुम्हाला खूप Googleवर पण सर्च केलेत तर मिळतील. मनातल्या मनात आकडे मोजा किंवा पाणी प्या किंवा मोठ्यांदी श्वास घ्या, असे वगैरे तुम्हाला उपाय मिळतील. पण मला असं वाटतं की रूट कॉजवर नेहमी काम करावं, म्हणजे पुढे ही सिच्युएशनच येणार नाही. असं काहीतरी आपण ठोस केलं पाहिजे आणि यासाठी मला असं वाटतं की रागावर कंट्रोल करण्यासाठी रागाचा विचार केला गेला पाहिजे. राग येणं म्हणजे काय आणि त्यांनी नुकसान कोणाचं होतं आहे हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारला तर कळेल. नुकसान माझं होतं आहे तर मला ते थांबवायला हवं आणि अल्टिमेटली तुम्ही त्या रागावर विजय मिळवू शकाल, पण त्याला काळ जाणार आहे आणि त्यामुळे हे स्वतःला समजावणं खूप गरजेचं आहे आणि हे करण्याचं काम प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आपल्यामध्ये कुठच्याही ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्याच्यावर कंट्रोल करायला हळूहळू शिकलं पाहिजे आणि त्याला एक चांगला विचार द्यायला पाहिजे की हे केल्यामुळे काय होणार आहे आणि नुकसान कोणाचं होणार आहे. हा जर विचार केला तर ह्या सिच्युएशनमधनं बाहेर यायला नक्कीच मदत होईल. हाच होता माझा आत्ता विषय. तर हा विषय कसा वाटला आणि त्या मैत्रिणीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का हे मला जाणून घ्यायला आवडेल. मी इथेच थांबते. बाय.